तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपासून आपण आपल्या चॅनलवर वनसेवक किंवा वनमजूर या पदासंदर्भात जी काही माहिती अपलोड करत आलेलो आहोत त्या पदामध्ये त्या बाबतीत एक नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे। ती नेमकी अपडेट काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर यामध्ये बघा, ही जे पत्र आहे हे पत्र आहे या ठिकाणी मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालयाचं हे पत्र आहे। या अगोदर आपण जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती अशा प्रकारे आहे की शासनाकडे एक प्रस्ताव सादर केलेला आहे की एवढ्या जागा या ठिकाणी भरायच्या आहेत। 12,000 जागा ज्या आहेत वनसेवकाच्या किंवा वनमजुराच्या ह्या या ठिकाणी भरायच्या आहेत असा एक प्रस्ताव शासनाजवळ गेलेला आहे। आणि आता काय झालेलं आहे की हे जे ऑफिसेस आहेत की तुमच्या वन विभागामध्ये किंवा तुमच्या वनवृत्तामध्ये किती जागा भरायच्या आहेत आणि किती जागा खाली आहेत याबाबतची माहिती आता या ठिकाणी जे काही मुख्य कार्यालय आहे वन विभागाचं त्या वन विभागाने या ठिकाणी मागितलेली आहे असा हा विषय असणार आहे। तर यामध्ये हे जे सर्व ऑफिसेस आहेत जे काही वन विभाग आहेत त्यांच्यासाठी हे पत्र या ठिकाणी असणार आहे। तुमच्या वनवृत्तामध्ये किती जागा खाली आहेत किंवा कशा जागा खाली आहेत त्याबद्दल। आता यामध्ये बघा, आपण या अगोदर सांगितलेला आहे एक व्हिडिओ आपण स्पेशल या विषयावर बनवलेला आहे। तो असा आहे की त्यामध्ये कंत्राटी पद्धतीने हे जागा भरणार आहेत की मग नियमित जागा भरणार आहेत। तर आपण सांगितलेलं आहे त्या माहितीपत्रकाच्या आधारे की जागा ह्या नियमित भरण्यात येणार आहेत, परंतु आता या ठिकाणी 2 प्रकारच्या जागा भरण्यात येणार आहेत असं या पत्रकानुसार सांगण्यात येत आहे। त्यामध्ये काही पदं कंत्राटी असतील आणि काही पदं या ठिकाणी नियमित असतील। तर नेमका विषय काय आहे बघू आपण। या ठिकाणी बघा, विषय काय आहे तर वन व्यवस्थापनाचे मध्ये वनमंजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग। ठीक आहे। यानंतर बघा, या ठिकाणी प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारीच्या आधारे वन विभागामध्ये 12,991 वनसेवकाची पदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव संदर्भीय पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला होता म्हणजे हा झालेला विषय आहे। आता हे जे पत्र आहे हे पत्र 5 तारखेचं आहे, गोष्ट लक्षात घ्या। 5/12/2024चं हे पत्र आहे। आपल्यासाठी आनंदाचा विषय हा असू शकतो की आता या पदभरतीला सुरुवात होऊ शकते आणि त्याची जी काही प्रोसिजर आहे, जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। ओके। तर यामध्ये बघा, पुढचा विषय बघू आपण। सदर पदनिर्मितीच्या प्रस्तावाचे अनुषंगाने बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कंत्राटी पद्धतीने असा याचा अर्थ होतो। म्हणजे काही पदं कंत्राटी पद्धतीने आणि काही पदं नियमित इथं भरल्या जाणार आहेत अशा प्रकारची ही माहिती आहे। आता यामध्ये बाह्य म्हणजे कंत्राटी पद्धतीने आणि नियमित पद्धतीने कोणती पदे भरले जाणार आहेत हे सुद्धा या स्लाईडमध्ये आपल्याला समजू शकतं। तर यामध्ये बघा, सदर पदनिर्मितीच्या प्रस्तावाचे अनुषंगाने बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाकरिता आवश्यक मनुष्यबळ व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा 2 विभागणी प्रस्तावित करण्याची असून सदर मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। 2 प्रकारे म्हणजे बाह्य यंत्रणेद्वारे आणि या ठिकाणी नियमित आवश्यकतेनुसार म्हणजे नियमित पद्धतीने 2 पद्धतीने या ठिकाणी भरती होऊ शकते। तर यामध्ये बघा, वनपरिक्षेत्र कार्यालयास बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाचे स्वरूप व त्याकरिता लागणारे मनुष्यबळ। आता या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने हे सर्व पदं या ठिकाणी ते भरू शकतात। आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जोपर्यंत याचं डिटेल नोटिफिकेशन येत नाही जागा भरण्यासंदर्भात तोपर्यंत या विषयावर कुठलीही क्लॅरिटी नसणार आहे। यामध्ये पात्रता काय लागणार आहे हे सुद्धा यांनी सांगितलेलं नाही आहे या पत्रामध्ये। पात्रता, त्यानंतर वय काय लागणार आहे, वयाच्या बाबतीत काही सांगितलेलं नाही आहे। शिक्षणाच्या बाबतीत काही सांगितलेलं नाही आहे। शिक्षणाच्या बाबतीत एक विषय अगोदर यांनी सांगितलेला आहे, तो असा आहे की या ठिकाणी 10वी ही पात्रता सांगितलेली आहे आणि 12वी ही मॅक्झिमम पात्रता सांगितलेली आहे। म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही आहे असा त्या पत्राचा अर्थ होतो, परंतु तो विषय व्यवस्थित नाही आहे, बरोबर नाही आहे। कारण की सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी समान जे काही संधी आहे ही संधी मिळाली पाहिजे। ग्रॅज्युएशन केलं म्हणजे आम्ही काही चूक केली असा विषय नाही आहे। जे काही ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा यामध्ये सामावून घेण्यात आलं पाहिजे असा हा विषय असणार आहे। फक्त 10वी किंवा किमान मग पात्रता 12वी अशी असता कामा नये। जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा ते आपल्याला क्लिअर समजणार आहे। त्यानंतर यामध्ये शारीरिक पात्रता काय लागेल आहे हे सुद्धा सांगितलेलं नाही आहे। उंची किती लागणार आहे हे सुद्धा सांगितलेलं नाही आहे। महिलांसाठी काही सूट आहे का किंवा कॅटेगरी साठी काही सूट आहे का हे सुद्धा यामध्ये नमूद नाही आहे। यामध्ये फक्त आपल्याला या पत्रकाद्वारे फक्त 2च गोष्टी समजू शकतात
बाह्य यंत्रणेद्वारे हे पदं भरल्या जातील आणि नियमित पद्धतीने दुसरे पदं भरल्या जातील. एवढाच हा विषय या ठिकाणी असणार आहे. आणि हे काही जे मेन ऑफिस आहे, हे जे मुख्य ऑफिस आहे, या मुख्य ऑफिसने काय केलेलं आहे की या सर्व ऑफिसेसना या ठिकाणी वनविभागांना या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे की तुमच्या वनविभागामध्ये किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा भरायच्या आहेत हे तुम्ही आम्हाला कळवा. या तारखेच्या आतमध्ये कळवा, जेणेकरून लवकरात लवकर हे नोटिफिकेशन या ठिकाणी काढता येईल, असा हा विषय असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, यामध्ये कोणकोणते पदं आहेत जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरले जातील. त्यामध्ये शिपाई आहे, मदतनीस आहे, सफाई कामगार आहे, प्रिंटर ऑपरेटर आहे, रखवालदार आहे, रक्षक आहे आणि ओके, एवढे पदं जे आहेत हे पदं भरण्यात येतील कंत्राटी पद्धतीने. आणि त्यानंतर वन विभागाच्या विश्रामगृहे, शासकीय निवासस्थाने इत्यादीमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाच्या मनुष्यबळाचे काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल, MTS असेल. ओके, काही हरकत नाही. शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, रखवालदार, माळी इत्यादी स्वरूपाच्या कामाचा यामध्ये समावेश असणार आहे. हे सर्व असणार आहे कंत्राटी पद्धतीने भरावयाची पदे. आता या ठिकाणी बघू आपण नियमित कोणती पदे आहेत. तर यामध्ये बघा, वन विभागाअंतर्गत क्षेत्रीय कामासाठी फील्ड वर्क नियमित आवश्यक, म्हणजे नियमित म्हणजे रेग्युलर पदे हे असणार आहेत. तर या रेग्युलर पदे कोणत्या पदासाठी भरण्यात येणार आहेत, तर पदासाठी बघा, वायरलेस यंत्रणेसाठी लागणारे मनुष्यबळ, आपत्कालीन यंत्रणासाठी लागणारे मनुष्यबळ, त्यानंतर गस्त, संरक्षण, त्यानंतर सेवा, वनीकरणमध्ये मग वृक्षारोपण आहे, लाकूड आहे, वनवे विझवणे आहे, लाकूड तोड आहे, लाकूड फाटा जमवणे आहे, यासाठी लागणारे मनुष्यबळ. या ठिकाणी हे जे काम आहे हे या वरच्या तुलनेमध्ये काम महत्त्वाचं असणार आहे, जबाबदारीचं असणार आहे. त्या कारणामुळे हे पदं नियमित भरल्या जातील आणि ते वरील पदं जे आहेत ते कंत्राटी भरल्या जातील, असा हा विषय असणार आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे यांनी, ओके, हा विषय आपल्या महत्त्वाचा नाही आहे कामाचा, हा विषय ऑफिशियल असतो. ऑफिशियल कामासाठी हा विषय असणार आहे. तर त्यांनी या तक्त्यामध्ये, या नमुन्यामध्ये हे सर्व जागा आम्हाला तुम्ही पाठवा, असा टेबल तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून आम्ही त्यावर विचार करू, असा हा विषय असतो. या तक्त्यामध्ये त्यांना सर्व लिहायचं आहे, जे काही वन विभाग आहेत त्यांना. यांनी वर कुठंतरी सांगितलेलं सुद्धा असेल कदाचित. ओके, वरील मुद्द्याच्या अनुषंगाने शासनास माहिती सादर करण्याकरिता खालीलप्रमाणे या पत्रात तुम्हाला माहिती सादर करायची आहे. तर हे 3 प्रकारचे पत्र आहेत. 3 प्रकारामध्ये म्हणजे मग ते कंत्राटी असतील किंवा मग आपले नियमित असतील, तर ते ऑफिशियल काम आहे. त्यानंतर पुढचा विषय काय आहे, तरी वरील पत्रात माहिती तात्काळ सादर करावी. तात्काळ म्हणजे लवकरात लवकर सादर करण्यात यावी. वरील माहिती सादर करणे सोबतच उपरोक्त कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या गरजेचे विश्लेषण करून नेमके मुद्देनिहाय समर्थन सादर करावे. ओके, काय म्हणते, वरील माहिती दिनांक 9/12/2024 पर्यंत या कार्यालयात सादर करावी. म्हणजे लवकरात लवकर ही जी माहिती आहे ही सादर करावी, असं हेड ऑफिसने यांना सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी लवकरात लवकर माहिती यांनी पोचवावी आणि या ठिकाणी ॲड ही लवकरात लवकर निघावी. आता एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला जसं सांगितलेलं आहे तसं की या ठिकाणी किमान पात्रता 12वी आहे, परंतु या ठिकाणी पदवीधर झालेले विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत, असं यांनी सांगितलेलं आहे. परंतु हा निर्णय चुकीचा आहे. त्या कारणामुळे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी वंचित राहणार आहेत. त्या कारणामुळे या ठिकाणी आंदोलनही होऊ शकतात, काही मग माहितीचे अधिकारी जाऊ शकतात आणि कोर्टात या ठिकाणी केससुद्धा जाऊ शकते. कारण की जागा भरपूर आहेत, 12,000 जागा आहेत. त्या कारणामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी, उमेदवारांना रोजगाराची आवश्यकता असणार आहे आणि हा विषय कोर्टातसुद्धा जाऊ शकते. त्यानंतर दुसरा विषय महत्त्वाचा आहे की पात्रतेविषयी या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, मागच्या पत्रकामध्ये सुद्धा आणि या पत्रकामध्ये सुद्धा कुठलीही अशी माहिती त्यांनी दिलेली नाही आहे की नेमकी पात्रता काय लागणार आहे. शारीरिक पात्रता सांगितलेली नाही आहे त्यांनी आणि शैक्षणिक पात्रता पहिल्या लेटरमध्ये सांगितलेली आहे, ती 12वी त्यांनी सांगितलेली आहे. आता उंची, त्यानंतर मग रनिंग, त्यानंतर मग तुमचं लेखी परीक्षा, हे सर्व जे विषय आहेत ही नवीन अपडेट येईपर्यंत आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे, वाट बघावी लागणार आहे. 9 डिसेंबरच्या अखेरीस त्यांनी माहिती मागवलेली आहे, म्हणजे येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये ही नवीन अपडेट या ठिकाणी येऊ शकते. तुम्ही चॅनलच्या टचमध्ये राहा, आपण अपडेट आल्यानंतर व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन या ठिकाणी प्रेस करून ठेवा. ओके, धन्यवाद, थँक्यू.